अमरावती नगरी में दिनांक 3 नवंबर शाम को मराठी पत्रकार संघ के सदस्यों द्वारा सर्वश्री अनिल भाऊ अग्रवाल का जन्मदिन धूमधाम से मनाया गया। आयोजित सभा मंच पर आमदार रवि राणा, अमरावती के पुलिस आयुक्त रेड्डी साहब, पूर्व पालक मंत्री जगदीश गुप्ता और श्री मराठे आदि प्रमुख रूप से उपस्थित थे। मान्यवरों का व गुणवत्ता प्राप्त गुणीजनों का सत्कार इस अवसर पर किया गया। अनिल भाऊ को जन्मदिन की शुभकामनाएं देने संपूर्ण हॉल खिंचाखिंच भरा हुआ था। साथ ही हॉल के बाहर भी स्वागता इच्छुक खड़े नजर आए। अमरावती मंडल अखबार के प्रधान संपादक अनिल अग्रवाल ने अभिनंदन स्वीकार करते सभी का आभार व्यक्त किया। समाचार संकलन अशोक भाई जोशी। रविभाऊ या ठिकाणी अनिल भाऊचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करते। मनोजी मानकर हे अमरावती मराठी पत्रकार। कारण जर HVPM श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळची मी विद्यार्थिनी, जर विद्यार्थ्यांसोबतच त्यांच्या पालकांनी देखील भेट वस्तू पुष्पगुच्छ देऊन त्यांचा या ठिकाणी सत्कार होतो। मान्यवर अतिथीच्या हस्ते तिचा या ठिकाणी सत्कार होतो आहे। धनंजय साबळे या त्याचा पत्रकारांचे पालकाला MBBS MD झालेला आहे। आता नुकतीच त्याची MD ला निवड झालेली आहे आणि मुलीची नुकतीच MBBS लखनौ येथे तिचा नंबर लागलेला आहे। दोन्ही मुलं अतिशय भाग्यवंत हे आई वडील ज्यांच्या दोन्ही मुलं MBBS होत आहे। पत्रकारिता युनिव्हर्सिटी जगदीश आपण व्यासपीठावर यावं। विलाजी नांदुरकर हे आपल्या पत्रकार त्यांनी सांगितलं की मुलांचा सत्कार करा म्हणून आम्हाला त्यांचा सत्कार पण करून दिलेला नाही। आदरणीय आता ह्या सूचीमध्ये मी एक नाव आणि भेटवस्तू देऊन आपण सत्कार करावा। आणि आपल्या जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष विलास भाऊनी नुकतंच आता आपल्याला सांगितलेलं आहे। अध्यक्ष अमरावतीची सुरक्षा ज्यांच्या हाती आहे असे पोलीस आयुक्त माननीय रेड्डी साहेब, अतिशय चांगला कार्यक्रम पत्रकार बंधूंनी इथे घेतलं आणि विशेषत्वानं एक नवीन परंपरा अनिल भाऊंनी सुरू केली की आपल्या स्वतःचा सत्कार न करता या निमित्तानं खऱ्या अर्थानं ज्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपल्या परिवाराच्या लोकांनी आणि परिवारातले जे सदस्य सांगितलं की आपल्या क्षेत्रामध्ये जास्त कॉम्पिटिशन करू नका। मी म्हणतो कॉम्पिटिशन पेक्षा स्वतःची रेस मोठी करा, प्रचंड शक्ती सद्बुद्धी द्यावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि पुनश्च एकदा अनिल भाऊंना त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांचे जवळचे लाडके आणि शुभेच्छा देतो। बंडेराचे लोकप्रिय आमदार, अमरावतीचे लोकप्रिय आमदार आदरणीय श्री रविभाऊ राणाजी, माजी मंत्री आदरणीय श्री जगदीश भाऊजी गुप्ता, विलासजी मराठे आमचे मित्र,
जे नित्याच INS सोसायटीवर परत एकदा त्यांची निवड झालेली आहे, त्यांचं सुद्धा अभिनंदन। या ठिकाणी उपस्थित सर्व पत्रकार बंधू, त्यांचे कुटुंबीय, सर्व पत्रकार कुटुंबीय आणि त्यांची मुलं पालले सर्व सत्कारमूर्ती आणि सर्व विद्यार्थी ज्यांचा सत्कार करायला मला नाही अद्याप आणि होणारे नाही आले माहिती। कारण मी पत्रकारिता म्हणजे मी ज्यावेळेस या क्षेत्रात आलो, कॉलेजमध्ये असताना कधी पत्रकारांचा संपर्क येत नाही, शाळेत किंवा कॉलेजमध्ये असताना, आणि फक्त पेपर वाचण्यापासून संपर्क येतो। त्यावेळेस मोठे मोठे लेख, मोठे मोठे आर्टिकल वाचूनच आम्ही MPSC UPSC एक्झाम देतो, ही पत्रकारांचे स्तंभलेखन वाचूनच आपल्याला माहिती मिळते। त्यामुळे ते पत्रकार जे आहे, छोटा असो मोठा असो, हे समाजाचा आईना आम्हाला दाखवत असतो आणि ते व्ह्यूज, त्यांचे विचार सर्वच प्रकार पत्रकारामध्ये आजकाल सर्व बाजू झाले। आणि जे पत्रकारिता जर्नलिझम ज्यांनी स्टडी केले त्यांनाही ते तेव्हापासून शिकवलं असेल की लेफ्टिस्ट, राईटिस्ट, सेंटरिस्ट हे सगळ्या गोष्टी आहेत। कोणी डाव्या विचारसरणीवाले पत्रकार, कोणी उजव्या, कोणी सेंटरवाले, हे सगळ्या गोष्टी इतर जनसामान्यांना कळत नाही, पण आमच्यासारख्यांना ते रोज आम्ही पाहतो म्हणून आम्हाला कळतं की जे याच्या डोक्याला होतं। पण ते सगळे पत्रकार, शहरातले सगळे पत्रकार एकत्रित काम करत राहिले तर निश्चितच शहराचा विकास होत चालू आहे। त्याबद्दल आपण चांगले भावनेने काम करा, चांगले जिथे कुठे सगळे चुकत असतात ते निश्चितच आपण दाखवतात। आमच्याही बरेचदा चुका करतात तर आम्ही करेक्शन करतोच आणि लॉ अँड ऑर्डरच्या वेळेसही सर्व पत्रकार जे असतात आमचे मित्र ते अनेक वेळेस आम्हाला मदतच करतात, आम्हाला अलर्टही करतात की असं होऊ शकतो। अशी चांगल्या भावनेने आम्ही काम केलं आणि एकमेकांसोबत राहिलं, कधी क्रिटिसिझम नेहमी वेलकम केलं पाहिजे अशी माझी भावना आहे। म्हणजे पत्रकारांनी आज पोलिसांबद्दल काहीतरी लिहिला तर ते चांगल्या भावनेनेच लिहिलं आहे आणि ते निश्चितच त्याच्यात सुधारणा झाली पाहिजे। कारण शेवटी तुमची काय आमचं तर कामच आहे जनतेच्या सेवेसाठी आहे, पोलीस सर्व्हिस आहे, त्यामुळे आम्ही तर सेवा केलीच पाहिजे। पण सोशल मीडिया किंवा सोशल अँगलने तुम्ही काम करता ते तुम्ही आम्हाला आमच्या चुका दाखवलेच पाहिजे असं मला वाटतंय। होतोय आम्ही त्या श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आहे आदरणीय जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिलजी अग्रवाल यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आपण हा या ठिकाणी कार्यक्रम करतोय। गोपालजी हरणे त्यानंतर गिरीजी शेरेकरांना मी विनंती करतो मी तुम्हाला विनंती करतो की आपला कार्यक्रम संपलेला आहे तरी आपण 1-2 मिनिटात या ठिकाणी कार्यक्रमाचा आपण मनोगत व्यक्त करू। सन्माननीय आमदार रविभाऊ राणा, माजी मंत्री जगदीश भाऊ, आजच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे उपस्थित असलेले विलाजी मराठे, माननीय पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी सर,